सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एकीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच गेरसे आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच खांडपे. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल तयार आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल जो मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हानदर्शी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. येस, आव्हानदर्शच्या स्वरूपामध्ये आडत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावची मात्र धाव फलकावरती. पुन्हा एकदा डॉट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली त्यानंतर आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल. आपण दर्शिता फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच दोन्ही आकड्यावर. यावेळेस देखील स्टोक चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला बॉलला फेकून दिले सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी खणखणीत चौकार पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅट मधून. चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 6 धावा धाव फलकावरती. 6 ऑन द बोर्ड. 2 चेंडू आणि फलकावरती धावा आपल्याला 6 पाहायला मिळतील. अक्षय आणि कुणाल असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. फक्त दिशा दाखवली मैदानावरती. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. इंटरेस्टिंग मॅच, इंटरेस्टिंग लढत मैदानावरती, इंटरेस्टिंग सामने आपण कव्हर करत असताना पाहतोय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 7 बॉल झालेत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. जे मात्र यावेळेस देखील स्ट्रोक चांगला नाहीये. फटका फसला आणि धक्का बसलाय. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज बाद होतील. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज अक्षय बॅक टू दी पवेलियन. कुणालच्या खेळीचा अंत. कुणाल बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानावरती एंटर करतील हरीश. आता हरीशच्या वतीने कशी कामगिरी होते पाहणं महत्वाचं असणार आहे. स्लोवर 1 ऑन साइडला टर्न गेल्या मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 8 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला 5 चेंडूंचा खेळ झालाय. फलक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकते कारण सकाळचं सत्र धावा बनवणं थोडंसं अवघड असतं. आपण बघितलंय सकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं अतिशय अवघड असतं. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त इनटू दी स्लॉट. गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6
षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 14 धावा पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 ला आता होईल सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिकला आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती 14. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात झाली आहे. यावेळेस देखील वेगवान बॉल पाहायला मिळतो. प्रचंड वेग, प्रचंड गती पाहायला मिळाली. मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. थोडीशी टेंटेटिव्ह फिल्डिंग आणि त्याचा फायदा उचलला. मिड विकेटच्या दिशेला बॉलला फेकून दिलाय. सीमा पलीकडे आलेला चौकार साठी गुड स्ट्रोक. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 18. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रोक तगडा पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेला आलेला दमदार षटकार. सिक्सर पाहायला मिळतोय. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती सर्कल जाऊन पोहोचल 24 या आकड्यावरती. ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चौकार षटकार त्यानंतर सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऋतिक पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा रेडी होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील थर्ड मॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धावा. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील 26 या आकड्यावरती.
26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये 4, 1-6. 2 बॉलवरती 2 सिंगल. आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळतील ऋतिक. यावेळेस पंचांकडे यूज अपील, फिंगर अप, OUT. विकेटचं होत असताना पतन फलंदाजाच्या कडीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा धक्का बसेल बॅटिंग करत असताना खांडपे संघाला. पैसे देतात सरांना की आमच्या ह्याच्यामध्ये वाजवा गाणी. राहुल ज्युनियर मैदानावरती पाहायला मिळतील. राहुल विजयाची चाहूल देऊ शकतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. राहुलचा विचार केला तर मागील 2 मॅचेस मध्ये ॲज अ ओपनर हा खेळाडू खेळला होता. थोडेसे फ्लेक्सिबल आता बॅटिंगसाठी उतरले 4थ्या क्रमांकावरती. सो बॅटिंग राहुलची कशी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. त्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली सिंगल. ट्वेंटी 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिकच्या विरोधामध्ये आक्रमकता आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळाली. पहिले षटक देखील 14 धावांचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये देखील 13 धावा फलकावरती आड होत असताना पाहायला मिळतील. दोन्ही षटक महागडे होते. आता षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील दीपेश. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये नीट. पहिल्याच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्लोवर वन पिक केला. पिकअप स्ट्रोक. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार 6 धावांसाठी षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी. साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. 12वा पक्का खुश आहे. द्या तुम्ही पार्टी करताय त्याला पण 2-3 शेंगदाणे द्या, तो तरी अजून खुश होईल. धावसंख्या फलकापर्यंत पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकत असताना 35. यावेळेस फ्रीटचा बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार सिक्सर, षटकार. वन ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ विरुद्ध जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ना खांडपे संघाची, ती कमालीची आहे. वाईल्ड कार्ड एंट्री या संघाची झाली आणि वाईल्ड कार्ड एंट्री घेत असताना सर्वांना वाईल्डली थोरोली बीट करत असताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतो. आतापर्यंत ही मॅच अजून शिल्लक आहे. दुसरीकडे शिवम स्पोर्ट्स गिरसे स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या जरूर आहे, मात्र चेजेबल आहे. जर समोरच्या संघाने बनवलं तर आपण देखील बनवू शकतो. मनामध्ये ही इच्छा, अपेक्षा आणि हा विश्वास असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पाहायला मिळतील. अभि देखील हॅमर करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल जरूर करण्यात आला. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 41. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पंचांचा इशारा, नो बॉल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येस, तिसऱ्या पंचांची मागणी रनआउट साठी करण्यात आली आहे. फलंदाज बाद, विकेट सपतन. सर एक्झॅक्टली नो बॉल आहे ना? नो +1 आणि विकेट सपतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज देखील बाद. धावसंख्या फलकावरती 44. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पाहायला माहिती जी मात्र 44. 44 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 44 धावा धावफलकावरती या. यावेळेस देखील स्टेप आउट झाले. थोडंसं कट करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि जबरदस्त गोलंदाजीचा कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज दीपकच्या वतीने.
षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळत आहे 44-24. ओव्हर नंबर 4 ला होती सुरुवात आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. समीरने देखील फार चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली असं समीर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. मात्र इथे मिस्टेक, व्हाईट बॉल. अवांतरची फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 45 ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळाला. एक्झॅक्टली पंचांनी ते कळवलं की वाईड लाईनच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय. 45 ऑन द बोर्ड. अवांतरची फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अभेस देखील हुक केला आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे आलेला खणखणीत सिक्सर. फिफ्टी 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फुलटॉस, फटका फसलाय आणि फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. वीस धावांची इंडिव्हिज्युअल पारी साकारून मैदानाच्या बाहेर अक्षयच्या खेळीचा अंत. अक्षय बॅक टू दी पवेलियन. मोठी विकेट मिळाली आहे. जो खेळाडू सलामीला आलेला होता, फार चांगल्या टच मध्ये होता असा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतील. व्हॉट अ स्ट्रोक, अफलातून फटका. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट, मिड विकेटच्या दिशेला आलेला दमदार सिक्सर, षटकार. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. वाईट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर वाईट आणि पुन्हा एकदा सिक्सर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा प्रकार बॉल होता. मोठा सुख मारण्याचा प्रयत्न, मात्र एक्झॅक्टली कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन. मोहित मैदानाच्या बाहेर जातोय. फलंदाज होतील बाद. मोहितच्या खेळीचा अंत. वाईड नंतर सिक्सर, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिक्सर, पुन्हा एकदा विकेट. म्हणजे एक तेरी तो एक मेरी, काहीच असं चित्र मैदानावरती आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
धावसंख्या फलकावरती 57 पाहायला मिळेल. 57 ऑन द बोर्ड. वाईड सिक्सर वाईड. त्यानंतर षटकार आला, विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आणि पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतोय मिस्टेक, व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या 58. 58 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. धावा धाव फलकावरती. लास्ट बॉलचा केस शिल्लक आहे. विकेटचं पतन होत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. खांडपे संघाने फार चांगली बॅटिंग केली तरी देखील मैदानात ज्या विकेट्स आल्या त्या विकेट्स देखील तितक्याच मोठ्या आहेत. आणि ऐन मुमेंटला आपण पाहू शकतो मैदानावरती ज्या विकेट्स आल्या त्या विकेट्समुळे कुठेतरी 5 ते 10 धावा कमी झाल्यात. आपण हे बाकीत करू शकतो. राहुल पाहायला मिळतील. राहुल पाहायला मिळतात. आता राहुल शेवटच्या बॉलवरती विजयाची चाहूल देणारा स्ट्रोक खेळू शकतील का? एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर धावसंख्या 60+ देखील पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला. मिडविकेटच्या दिशेला मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फलंदाज मैदानावरती होत आहेत बाद. धावसंख्या फलकावरती 59. 59 आणि 60 धावेंचं लक्ष शिवम स्पोर्ट्स खेरसे या संघासमोर. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. 60चं लक्ष असेल टीम शिवम स्पोर्ट्स खेरसे. चला मॅच सुरू करायची विनंती असेल. बरोबरी कुणी नाही करणार.
ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. संदीप आणि त्यांच्या जोडीला अजय असे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 60 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती आता सलामीचे दोन्ही फलंदाज आलेत आणि दोन्ही खेळाडूंकडे गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. समस्त क्रिकेटमध्ये भरपूर सारे आपण पाहू शकतो संघ असे आहेत की ज्या संघाकडे डेप्थ फार मोठी असते. प्रोफेशनल क्रिकेट फार चांगलं क्रिकेट संघ नेहमी खेळत असतात आणि मैदानावरती प्रोफेशनल क्रिकेट जो मात्र या संघाच्या वतीने फार चांगला खेळलं जात आहे. चला मॅच सुरू करायची आहे. ओमकार पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज संदीप यांना आपण पाहतोय. आता कस लागणार आहे कारण ओमकार विपक्ष संदीप अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. स्क्वेलेकच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जे मात्र 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती प्रगती पथावरती चालू असताना ओमकार यांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील संदीप दिवाने. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजय पांढरे. शिवम स्पोर्ट्स केअरचे विपक्ष प्रचित 11 खांडपे. अशी लढत पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. कॅच झाली आहे ड्रॉप. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जे मात्र 3 आकड्यावरती. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 ऑन द बोर्ड. अजय आता मैदानावरती पाहायला मिळतोय. अजयच्या विरोधामध्ये आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील ओमकार. ओमकारने फार चांगली गोलंदाजी केली समस्त स्पर्धेमध्ये. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. फटका दमदार पाहायला मिळेल. हॅमर केलाय. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. सीमा पलीकडे आलेला 4 धाब्यांसाठी अजय पांढरेच्या बॅट मधून हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मंडल कोथल्या आयोजित सरपंच चषक 2025. थँक्यू डीजे. अप्रतिम डीजे. वर्किंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. जे मात्र पुढे सरकत असताना 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती असतील. 7चं लक्ष्य पाठला करत असताना 7 आतापर्यंत कुठल्या गेल्यात. बॅकफुटला आले. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर्ड. बॉलला फेकून दिले स्क्वेलेकच्या दिशेला. सीमा पलीकडे आलेला 4 धाव्यांसाठी हा चौकार. येस सर. थँक्यू डीजे. थांबा 1 मिनिट. फॉर डिलिव्हरी. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 ऑन द बोर्ड. इथे एक गोष्ट महत्वाची होती. जर दुसऱ्या बॉलवरती विकेट गेली असती नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती असता आणि त्यानंतर अजय पांढरे हा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळाला असता. पण अजयच्या बॅट मधून जे चौकार आपल्याला पाहायला मिळतात
ते कमालीचे स्ट्रोक मात्र यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला दमदार सिक्सर अजय पांढरे बॅट मधून. ठेवला इलाकाचं वच. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा. थँक्यू डीजे. सारा इलाका गाजवायला. धावसंख्या फलकावरती 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मैदानावरती फलंदाजी पाहायला मिळते आणि प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. स्ट्राईक गोलंदाजावरती अटॅकिंग इंटेंट दाखवलाय. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती 17 पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. अजय जबरदस्त फलंदाजी करतायत. खोलडप्प्याचा बॉल खोदून काढलाय. आलाय बॉल डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल. पहिलं जे मात्र समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 17 धावा धावफलकावर. 18 मध्ये 43 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 43 धावा. एक विशन पाहायला मिळेल. प्रेमनाथ पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. सारा इलाका गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. प्रेमनाथ पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रेमनाथच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला 4 ओव्हर चांगलं खेळणं गरजेचं आहे. वाईल खांडपे संघाला 2 ओव्हर फक्त चांगलं येणं गरजेचं आहे. 2 काय 1 ओव्हर जरी चांगली आली ना मॅचमध्ये प्रेशर जो मात्र शिवम स्पोर्ट्स गिरसे संघावरती क्रिएट होईल. आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तयार. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील ते. म्हणजेच गोलंदाज प्रेमनाथ. ऑन साइडला फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलेली बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर षटकार बाय संदीप दिवाने. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. येस दिलीपजी पालवी साहेब सरपंच यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच फलंदाज संदीप यांच्यासाठी. अजून 2 सिक्सर लगातार मारले म्हणजे काय तर 3 बॉल वरती 3 सिक्सर मारले. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावफलक 23 आणि संदीप दिवाने यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. ही मॅच जर जिंकवली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज 1000 रुपयाचं पारितोषिक संदीपजी दिवाने यांच्यासाठी असेल. धावसंख्या फलकावरती 23. अबळेस देखील डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 24. 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक अतिशय महत्वाचं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं अतिशय महत्वाचं होतं आणि धावा देखील कुठल्या गेल्यात. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण चढवलंय म्हणजे काय तर मैदानावरती पहिल्या 2 बॉलवरती ज्यावेळेस तुम्ही आक्रमण चढवता नंतरचे 4 बॉल सिंगल डबलने देखील तुम्ही मॅच मध्ये राहता. शॉर्टर वन मिसिट पाहायला मिळतो. बॉल हवेमध्ये कॅच कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. अजय पांढरेच्या खेळीचा अंत. अजय बॅक टू दी पवेलियन. पहिला जो स्ट्रोक मारला ना इथं पहिला चौका तो पण लय कडक मारलेला.
ऋतिक पाहायला मिळतात. बघूया ऋतिकच्या वतीने कशी कामगिरी असेल. मागील मॅच मध्ये काहीशी झलकी त्याने दाखवली. टेनिस क्रिकेटमध्ये शहापूरमध्ये आपण भरपूर साऱ्या ओपन टुर्नामेंट पाहतो. त्या ओपन टुर्नामेंट्समध्ये एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक मालिकावीर घेणारा खेळाडू ऋतिक पाहायला मिळतोय मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती नवीन बॅटर ऋतिक. ऋतिकचा बोलबाला आम्ही नेहमी पाहिलाय ऐकलाय. त्यासोबतीला मॅन ऑफ द सिरीज आणि या खेळाडूचा एक वेगळं नातं आम्ही नेहमी पाहिलंय. असा खेळाडू ऋतिक. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संदीप जबरदस्त टच मध्ये फार चांगलं क्रिकेट संदीप यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. प्रेमनाथ पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साईडला टर्न केलाय. सुखतर चांगला पाहायला मिळतो. मैदानावरती आलेली सिंगल थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्शन आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 26 धावा धाव फलकावर. 26 ऑन द बोर्ड ऋतिक पाहायला मिळतात इन ॲट नंबर 3. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील प्रेमनाथ. यावेळेस देखील बॅटची कडा. थर्डमॅन मध्ये फिल्डर त्यांना बीट करत बॉल निघून चाललाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धाब्यांसाठी फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून नशिबाचा 4. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा बयोला काचा आय रुबा बयोला काचा. यावेळेस देखील मिस पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये आणि कॅच. या मॅचची गोल्डन विकेट. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट आता मैदानावरती मिळाली आहे. ऋतिकच्या खेळीचा अंत. ऋतिक बॅक पवेलियन फलंदाज बाद. नाव कापी हाय दिलीप पालवीचा राहिला का गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. थँक्यू डीजर. 30 धावा धाव फलकावरती. 30 ऑन द बोर्ड. अजून देखील 30 ची आवश्यकता. 12 मध्ये 30 झाल्यात आता 12 मध्ये 30 ची आवश्यकता. फील्ड रिस्ट्रिक्शन खुली झाली आहे. सलामीचा फलंदाज अजय आणि त्याच्या सोबतीला आलेला 3ऱ्या क्रमांकावरती आता फलंदाज ऋतिकच्या खेळीचा देखील अंत झालाय. त्यामुळे थोडासा एज 51-49 51-49 अशी एज आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करत असताना टीम खांडवे संघाच्या दिशेला. मात्र जोपर्यंत मैदानावरती संदीप दिवान आहेत तोपर्यंत धावा बंदिले. प्रत्येकाला माहिती आहे वासुदेव यांच्याकडे देखील कॅलिबर आहे. गुणवत्ता ठासून ठासून या खेळाडूकडे देखील भरली आहे. असा खेळाडू वासुदेव आपल्याला पाहायला मिळतोय. 2 खेळाडू मैदानावरती. बघूया दोन्ही खेळाडूंच्या वतीने कशी कामगिरी असेल. तीस झालेत. 30 झालेत. अजून 30 ची आवश्यकता. 30 झाले. 30 ची आवश्यकता. ऑन साइडला टर्न करत असताना स्क्वेलेकच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो. मैदानावरती आलेली सिंगल. 11 मध्ये 29 हे इक्वेशन पाहायला मिळेल. 11 बॉल विजयासाठी. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 21.
11 मध्ये विजयासाठी 29 ची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल 29. 11 मध्ये 29 ची आवश्यकता. हे इक्वेशन पाहायला मिळतोय. ज्यावेळेस वासुदेव मैदानावरती येतात थोडंसं डोकेदुखी वाढते फिल्डिंग टीमची, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन घेऊन मैदानावरती उतरत असतात. त्यामुळे फिल्डिंग थोडीशी चेक देखील कधी कधी करावी लागते मैदानावरती. आपण पाहतो नेहमीच प्रत्येकाच्या मनामध्ये थोडंसं संभ्रम असतं की बरोबर आहे की नाही फिल्डिंग, आणि बॉलरच्या डोक्यावरती तो टेन्शन असतं. त्यामुळे लाईन आणि लेनमधून थोडीशी भरकटत असताना गोलंदाज आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. यावेळेस देखील पुल केलाय डीप मध्ये, फिल्डर कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. वासुदेव यांच्या खेळीचा अंत. वासुदेव बॅक टू दी पवेलियन. चला खांडपे संघ थोडस वेळ वाचवणं गरजेचं आहे, ही विनंती असेल. टीम खांडपे, ओमकार भाऊ प्लीज थोडस सहकार्य करा. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. नरेश पाहायला मिळतील नवीन बॅटर. सिंगल नंतर आली विकेट. 10 मध्ये 29 हे इक्वेशन पाहायला मिळतं. 10 बॉल 29. आणि संदीप नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. त्यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणणं अत्यंत गरजेचं आहे. या खेळाडूकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता टासून टासून भरली या. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. नाराज आहेत संदीप. संदीप यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणणं फार गरजेचं आहे, कारण संदीप जर मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती येतील, धावा बनतील, हे त्यांना देखील माहिती आहे, हे डगआउटला देखील माहिती आहे, आणि हे फिल्डिंग टीमला देखील माहिती आहे. त्यामुळे फिल्डिंग टीम डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा मैदानावरती चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट. पहिली सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा डॉट. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती तुम्हाला मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. ज्या बॉल वरती सिक्सर येत आहेत ते बॉल आता हुकत असताना 8 बॉल. पुन्हा एकदा मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. नरेश शकेचा अंत. आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजून देखील आपल्याला संधी पाहायला मिळत आहेत. गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. दीपेश. एक बॉलचा काही शिल्लक आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम खांडपे दोन्ही रायटी बॅटर आहेत. 7 मध्ये 29 जावा इक्वेशन असेल. आजची कडा पाहायला मिळतीय. नशिबाची साथ सोबत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. आता 6 मध्ये 25 ची आवश्यकता असेल टीम खांडपे संघाला. चला 6 मध्ये 25 ची आवश्यकता. वेळ वाया घालवायचं नाहीये. लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 ची आवश्यकता खांडपे संघ. चला थोडस वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. सहा मध्ये 25 हे इक्वेशन असेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज संदीप दिवाने यांना आपण पाहतोय. शिवम स्पोर्ट्स केरिष्ठ विपक्ष, जरीमरी स्पोर्ट्स, प्रचित 11 खांडपे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
मोहित पाहायला मिळत आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाठीराख्यांची आपण भूमिका पाहतोय. प्रचित 11 सरीमरी स्पोर्ट्स खांडपे संघाच्या वतीने आपण पाहू शकतो भरपूर सारा मोठा पाठीराखा आहे. दुसरीकडे गेरसे संघाचा देखील तितकाच मोठा पाठीराखा आहे. 6 मध्ये 25 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती संधी पाहायला मिळतील. पहिलाच बॉल खरा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. 6 मध्ये 24 ची आवश्यकता. इक्वेशन 6 बॉल 24 जावा. यावेळी स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि फिल्डिंगचा एफर्ट दमदार पाहायला मिळेल. प्रचित 11 खांडपे संघाच्या वतीने मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल आणि इथे मिस्टेक पाहायला मिळतीये. एक्झॅक्टली प्लेअर नाहीये इकडे आणि बॉल 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 बाउंड्री लाईनच्या दिशेला निघून चाललाय. एक्झॅक्टली किती धावा असतील पाहणं महत्वाचं आहे. ही मिस्टेक आहे. मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली पंच कळवतील किती धावा आहेत. सर किती धावा आहेत? तुम्ही तुमचा निर्णय द्या. 6 रन 6 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 42. 5 चेंडूंमध्ये 18 ची आवश्यकता. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत कॅच साठी. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. संदीप दिवाने यांच्या खेळीचा अंत. संदीप बॅक टू दी पवेलियन. डीजे क्या दिख रहा है उधर? 4 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 4 मध्ये 18 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. आता डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. चार बॉल 18 ची आवश्यकता. शिवम स्पोर्ट्स गिरचे विपक्ष प्रचित 11 खांडपे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल 18 इक्वेशन पाहायला मिळतोय. जो सिक्सर आला म्हणजे 4 एक्स्ट्राच्या धावा आल्या. थोडासा प्रेशर होता कीपर वरती. आता प्रेशर रिलीज होत असताना पाहायला मिळालं ज्यावेळेस फलंदाज बाद झाले संदीप. आता 4 मध्ये 18 ची आवश्यकता. चला मित्र वेळ वाचवणं गरजेचं आहे. 4 बॉल 18 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 4 मध्ये 18 ची आवश्यकता. आता आलाय बॉल डॉट. 3 मध्ये 18 ची आवश्यकता. 3 बॉल आणि 18 हे इक्वेशन पाहायला मिळेल. 3 बॉल 18 हे इक्वेशन पाहायला मिळेल. पंचांकडे यूज अपील उचलून धरलिया. OUT विकेटचं पतन. फलंदाज बाद. करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला आला कोसले गाववाला. थँक्यू डीजे.
दोन मध्ये 18ची आवश्यकता. यावेळेस देखील ऑन साइडला मैदानावरती आलेली सिंगल. एक मध्ये 17ची आवश्यकता. एक मध्ये 17ची आवश्यकता. चला पाठीराख्यांना विनंती असेल मित्रांनो, थोडंसं काळजी घ्या. आयोजन समितीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये. एक मध्ये 17ची आवश्यकता आहे. तुम्ही मॅच जिंकल्यानंतर जाऊ शकता. ओके, तोपर्यंत पडद्यावरती पाय देऊ नका मित्रांनो, ही विनंती असेल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. कॅच 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 झालीये कंप्लीट. फलंदाज झालेत बाद आणि अशा रीतीने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम कांडवे संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक शिवम स्पोर्ट्स गिरसे. नाव कापी हाय दिलीप पालवीचा राहिला का गाजवायला. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. चला मॅन ऑफ द मॅच मोहित असतील. मोहित मॅन ऑफ द मॅच साठी या प्लीज. झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी.